देव्हाऱ्यामध्ये घंटीचे महत्त्व काय? घंटी कशी असावी, कशी वाजवावी, कोणत्या दिशेला ठेवावी? घरात घंटी या वेळेतच वाजवा. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपण दररोज देवपूजा करतो, तर ती देवपूजा कशी करावी, त्याचे साधे सोपे नियम काय आहेत, या सर्व गोष्टींचा व्हिडिओ तुम्ही पूर्वीच पाहिलेला आहे. त्या व्हिडिओला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद देखील तुम्ही दिला आहे आणि त्यामुळेच तुमचे खूप खूप आभार. पण आज आपण आपल्या मंदिरामध्ये जी घंटी आपण ठेवतो, आपल्या देवघरामध्ये जी घंटी आपण ठेवतो, तिला एवढं महत्त्व का आहे व ही घंटी वाजवल्यामुळे आपल्यावर काय प्रभाव पडतो, ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये देवांची पूजापाठ करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. प्रत्येकजण आपल्या आराध्य देवांचे आपापल्या सुविधेनुसार देवारा हा बनवतोच व नित्यपूजा देखील करतो. नियमित पूजापाठ केल्यामुळे घरामध्ये वातावरण देखील प्रसन्न राहते आणि नकारात्मक ऊर्जासुद्धा कमी होते. पण पूजापाठ करण्याचे काही नियम असतात, त्यांना आपण नजरअंदाज करतो. त्यामुळे आपल्याला पूजापाठ केल्याचं पूर्ण फळ देखील मिळत नाही. मित्रांनो, आपण या चॅनलमध्ये कुंडली, वास्तुशास्त्र, पंचांग, अज्ञात याविषयीचे व्हिडिओ अपलोड करते. तुमच्यासाठी ते आम्ही पाठवत असतो. असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ शेअर करा. शेजारीच दिलेल्या बाजूला बेल आयकॉनला देखील क्लिक करा, त्यामुळे मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपण देव्हाऱ्यामध्ये जी घंटी ठेवतो त्या घंटीचं महत्त्व आपण पाहूयात. तर मंडळी, आपण घरी एक घंटी वाजवतो, पण ती कशी वाजवावी, त्याचे नियम शास्त्रामध्ये देखील सांगितले आहेत. शास्त्रामध्ये देवासमोर घंटी वाजवण्याचे खूप महत्त्व सांगितले आहे. घरामध्ये घंटी वाजवल्यामुळे देवाकडून येणारी सकारात्मक ऊर्जा सर्व घरांमध्ये पसरते व घरामधल्या नकारात्मक ऊर्जेचा समूळ नाश होतो. हिंदू धर्मामध्ये जसं कलशात शंखाचं महत्त्व आहे, तेवढेच घंटीचा सुद्धा महत्त्व आहे. तर मंडळी, पूजापाठ करतेवेळी घंटीशिवाय ते कार्य अपूर्ण आहे. पूजापाठ करतेवेळी आपण घंटी का वापरतो, त्याचे कारण काय आणि ते कोणते नियम आहेत ते आपण पाहूयात. तर मंडळी, आपल्या मंदिरामधील घंटी थोडं लक्ष देऊन बघा, त्यावर तुम्हाला गरुड दिसेल. आपल्या मंदिरामधल्या घंटीमध्ये तुम्हाला गरुड दिसेल. म्हणूनच घरामध्ये वापरणाऱ्या घंटीला गरुड घंटी म्हटलं जातं. म्हणूनच गरुड घंटीद्वारे देवतांना आमंत्रण करण्यासाठी, आवाहन करण्यासाठी या घंटेचा उपयोग केला जातो. तर मंडळी, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की घंटीला नेहमी पूजा करूनच वाजवली पाहिजे. घंटी ही बिना पूजा केलेली घंटी वाजवणे शुभ मानले जात नाही. पूजा झाल्यानंतर आपण घंटी वाजवतो, त्यामुळे घरामधलं वातावरण कितीही प्रसन्न झालं असेल तरी घंटीचा सुंदर मधुर नाद हा देवतांचं स्वागत करण्यासाठी केलं जातं. आपण जेव्हा सर्व विधीनुसार पूजा करतो, त्यामध्ये घंटीचे महत्त्वाचे कार्य आपल्याला पाहायला मिळतं. पूजा पूर्ण झाल्यानंतर घंटानाद अवश्य झाला पाहिजे. त्यातच नाहीतर आपण केलेली आरती अपूर्ण मानली जाते. पण काही लोकांना याचं महत्त्व माहीत नसल्यामुळे ही सामान्य गोष्ट वाटते व घंटी वाजवण्यास ते विसरतात. मंडळी, घंटीच्या ध्वनीमध्ये लक्ष देऊन बघा, ओम असा भास होतो. म्हणूनच घंटीला देवता समान मानले जाते. जसं आपण अन्य देवी देवतांची पूजा करतो तसेच पूजा केली पाहिजे. तर मंडळी, हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे की घंटीला नेहमी पूजा करूनच वाजवली पाहिजे. बिना पूजा केलेली घंटी वाजवणे शुभ मानली जात नाही. पूजा झाल्यानंतर अगदी सकारात्मक तुम्हाला अजून एक गोष्ट आहे. आपण सहसा पूजा झाल्यानंतर घंटी वाजवतो, पण देवांना जल अर्पण करतेवेळी, दिवा लावतेवेळी, नैवेद्य अर्पण करताना सुद्धा घंटानाद हा केला पाहिजे. असे केल्यामुळे आपली पूजा संपन्न मानली जाते. घंटी वाजवतेवेळी मंत्रजप अवश्य करावा, यामुळे आपल्या जीवनावर खूप चांगला प्रभाव पडतो.
म्हणूनच मंडळी सकाळी व संध्याकाळी घरामध्ये घंटानाद अवश्य केलाच पाहिजे. देवाऱ्यामध्ये योग्य प्रकारे घंटी कशी वाजवावी, तर देवाऱ्यामध्ये हाताने अशा प्रकारे अंगठा वरच्या बाजूला करूनच घंटी वाजवावे. सकाळी पूजा झाल्यानंतर सायंकाळी देवाजवळ किंवा दिवा लावल्यानंतर घंटी वाजवावी. पूजा व्यतिरिक्त अन्य कुठल्याही कारणास्तव घंटी वाजवू नये. फक्त पूजेच्या वेळीच घंटी वाजवावी. घंटीचा नाद हा गोड होईल अशी वाजवावी. पण घंटी ही मनामध्ये कशाचा तरी राग आहे, खूप टेन्शन आलं आहे, त्यावेळी घंटी वाजवू नये. याचा आपल्यावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. ज्या घरामध्ये नित्यनियमाने सकाळी व संध्याकाळी घंटी वाजवली जाते त्या घरामधलं वातावरण शुद्ध व पवित्र होतं व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. नकारात्मक ऊर्जा नष्ट झाल्यामुळे आपल्या प्रगतीचे दारे उघडतात. तर मंडळी, देवाऱ्यामध्ये घंटी कुठल्या भागाला ठेवावी, कोणत्या दिशेला ठेवावी याबद्दल चर्चा करूयात. तर देवाऱ्यामध्ये घंटी देवाच्या उजव्या बाजूला ठेवावी. हे स्थान घंटी ठेवण्यासाठी शुभ मानले जाते. देवाची उजवी बाजू म्हणजेच आपली देवाकडे तोंड करताना आपली डावी बाजू असते. घंटीच्या ध्वनीला ओमकार असे स्वरूप मानलं जातं. तर देवाऱ्यामध्ये ठेवणाऱ्या घंटीला गरुड घंटीच का म्हटलं जातं, तर त्याचं देखील महत्त्व काय आहे. कारण असं आहे की गरुड हे विष्णू भगवानांचे वाहन आहे व ते विष्णू भगवान यांना खूप प्रिय आहे. त्यामुळे त्यांचं एक वेगळंच महत्त्व आहे. घरामध्ये घंटी वाजवताना जो आवाज येतो त्या तऱ्हेने, त्या ऊर्जेने ते बाहेर पडतात. त्यात खूप शुभ पवित्र ऊर्जा असते. त्यामुळे वातावरणातल्या नकारात्मक ऊर्जा देखील नष्ट होतात. म्हणूनच घरामध्ये देवाऱ्यात घंटी असणे खूप आवश्यक आहे. आणि हिंदू संस्कृतीमध्ये घंटी वाजवणे देखील म्हणजे देवांना आवाहन करणे आहे. देवांना आमंत्रण देण्यासाठी घंटी वाजवली जाते. घरामध्ये घंटी नसेल तर आपण आवाहन कसं करणार ना. म्हणूनच देवाऱ्यामध्ये घंटी आवश्यक पाहिजे आणि देवाऱ्यामध्ये घंटी आवश्यक आहे. असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, म्हणजे ही माहिती सगळ्या लोकांपर्यंत नक्कीच पोहोचेल. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.